जय शिवराय मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। देशभरातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाच्या संदर्भात आरबीआयने नवीन नियमावली जाहीर केली आहे। 19 जून 2026 रोजी याचे अधिकृत नोटिफिकेशन निघाले असून पीक कर्जाच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व बदल सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। येथे पाहू शकता कर्ज परतफेडीचा कालावधीत वाढ झालेली आहे। मित्रांनो, यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये आरबीआयने याबाबत काही गाईडलाईन्स आणल्या होत्या, ज्या आता अधिकृत नियमात बदलण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांना दिलासा देणारा सर्वात मोठा बदल म्हणजे कर्जाचा कालावधी। आधी पिकाची कापणी होताच बँक वसुली सुरू करायची, ज्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडायची। आता पीक लागवड, कापणी ते बाजारात विकून पैसे येण्यापर्यंतचा वेळ लक्षात घेऊन अल्पमुदतीच्या पीक कर्जाचा कालावधी 12 महिने निश्चित करण्यात आला आहे। तसेच दीर्घ मुदतीच्या पीक कर्जासाठी 18 महिन्यांचा कालावधी ठेवण्यात आला आहे। यामुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे। केसीसी कार्डची मुदत आणि विनातारण कर्ज। दुसरा मोठा बदल म्हणजे आता केसीसी कार्डची मुदत 5 वर्षावरून वाढवून 6 वर्ष करण्यात आलेली आहे। तसेच विनातारण कर्जाच्या मर्यादेत यावेळी वाढ करण्यात आलेली नाही। 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेती आणि संलग्न कर्जासाठी कोणतेही तारण ठेवण्याची गरज नाही। मात्र जर एखाद्या शेतकऱ्याला स्वतःहून सोने किंवा चांदी तारण ठेवून 2 लाखापर्यंत कर्ज घ्यायचे असेल तर ते सुद्धा विनातारण कर्जच मानले जाईल। याशिवाय बँका त्यांच्या अधिकारानुसार 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण अट माफ करू शकतात। येथे पाहू शकता कर्ज मर्यादा आणि इतर खर्चांचा समावेश। शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चानुसार पुरेसे कर्ज मिळावे यासाठी आता कर्ज मर्यादा प्रत्येक पीक हंगामाच्या स्केल ऑफ फायनान्स सोबत जोडण्यात आलेली आहे। राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील पिकानुसार हे दर निश्चित केले जातील। एक विशेष बाब म्हणजे आता फक्त बियाणे, खते किंवा औषधांसाठीच नाही तर शेतीच्या तांत्रिक खर्चाचाही कर्जात समावेश होईल। यामध्ये माती परीक्षण, हवामानानुसार होणारे बदल, सेंद्रिय शेती आणि कृषी अवजारांच्या दुरुस्तीसाठी निर्धारित केलेल्या 20% रकमेव्यतिरिक्त हा खर्च समाविष्ट करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फ्लेक्सी केसीसी म्हणजेच लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आरबीआयने फ्लेक्सी केसीसीची सुविधा आणली आहे। यामध्ये 1 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या लहान शेतकऱ्यांनाही कोणत्याही कागदपत्रांच्या कटकटीशिवाय त्यांच्या तातडीच्या गरजांसाठी बँकेच्या मूल्यांकनानुसार 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे तातडीचे कर्ज दिले जाईल। नवीन नियम कधी लागू होणार आणि शेवट। मित्रांनो, आरबीआयचे हे सर्व नियम 1 जानेवारी 2027 पासून देशभरातील शेतकऱ्यांसाठी लागू होणार आहेत। केसीसीच्या माध्यमातून केंद्र सरकार 3% आणि राज्य सरकार 3% अशी व्याजात सूट देतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय कमी दरात हे कर्ज मिळते। तुम्हाला जर केसीसी कार्ड बद्दल अजून सविस्तर माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा। कमेंट करून नक्की सांगा। आरबीआयचे हे अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी तुम्ही त्यांच्या rbi.org.in या वेबसाईटला भेट देऊ शकता, ज्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद। जय शिवराय।